कशा करतोस आदित्य? हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. सो आज पुन्हा आणखीन एक महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याच्यासाठी आज गाडी नेण्यात जाते. आज चालू आहे रिक्षाने. सो आज काय करायचं आहे, एक मिनिट, रिक्षा आली काय एकदा बघून घेतो. रिक्षा आली असेल तर रिक्षाने जाणार आहे 2639. हां, एक मिनिट आली. हां, तर तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये बघितला, मी आहे ऑटोमध्ये. ओके. आणि आपण आतापर्यंत आपल्याकडे 2 गाडी आहे, वॅगनार आणि टियागो. त्याच्यामध्ये असताना ऑटोमध्ये का चाललो आहे तर सांगतो की का चाललो आहे ऑटोमध्ये. ओके. गाडी घेऊन नाही जाऊ शकत म्हणून पण चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे आज ऑटोने चालतो. तोपर्यंत बाहेरचा आज नजारा ऑटोमधून पण आहे ना, छान वाटतं बाहेर बघण्यासारखं. आज खूप दिवसानंतर ऑटोमध्ये बसलो, त्याच्यामुळे ऑटोचं पण मजा वेगळी आहे. हाय फ्रेंड्स, मागे तर मिठाईचं दुकान बघितलंस. ओके, मी आहे जोगेश्वरीमध्ये आणि जोगेश्वरीमध्ये ट्रॅव्हल रिक्षाने का करून आलो. सो त्याचं रिझन आहे, आपल्याकडे एक नवीन मेंबर येत आहे. सो एक मेंबर जातो आहे आणि त्याच्या ऐवजमध्ये नवीन मेंबर येत आहे. सो हे बघा, रिझन आहे, समोर दाखवतो. आता मी आहे जोगेश्वरी ईस्ट वेस्टला क्लासिक कार्स आणि इकडे आपली ही गाडी बुक आहे. सो एर्टिगा गाडी टॉप मॉडेलमध्ये आहे, पेट्रोलमध्ये. सो त्याचं रिझन असं आहे की कंपनीकडून लीज प्रोग्राम आहे, त्या लीज प्रोग्रामच्या हेल्पमध्ये आपल्याला ही गाडी भेटते. आणि आपली CNG जी होती वॅगनार वगैरे, ओके, त्याचा यूज होत नव्हता एवढा म्हणून. आणि ज्यावेळी फॅमिली ट्रिपला जातो तेव्हा ही वॅगनार डेफिनेटली वॅगनारमध्ये पण जागा कमी, म्हणजे 5 सीटरच आहे, तर 7 सीटरमध्ये आपण हा ऑप्शन बघितला. आणि गाडी खूप चांगली आहे. मी ऑलरेडी याचा इंजिन वगैरे ते सगळं वगैरे बघितलेलं. सो कंपनीकडून 2 ऑप्शन होते न्यू कारमध्ये, पण बजेट लिमिटेड असतो, तर त्या बजेटनुसार आपल्याला 7 सीटरमध्ये जाता आलं नसतं डायरेक्ट. त्याच्यामुळे आपण यूजमध्ये, म्हणजे सेकंड ऑप्शन होता यूजमध्ये, त्याच्यामध्ये गेलो. सो क्लासिक कार यांच्याकडे हा ऑप्शन होता. म्हणजे मी लास्ट 2 मंथ्सपासून कंटिन्युअसली बघत होतो, 7 सीटरमध्ये स्पेसिफिकली बघत होतो, याच्यासाठीच की सर्व जर निघाले तर एकत्र जाता येईल. आणि पुढे जाऊन जर म्हणजे ऑप्शन आहे, आपण कन्वर्ट करू शकतो CNGमध्ये. आणि पण मेन ही ऑटोमॅटिक पण आहे, टॉप मॉडेल. सो हे आहे तिकडूनचे कोऑर्डिनेटर. सो यांनी आम्हाला ना गाडी दाखवलेली आणि गाडीची कंडिशन चांगली आहे. सो इकडे खूप ऑप्शन आहेत आणि कोणालाही म्हणजे परचेस करायचं असं तर आहेत, त्यांच्याकडून वगैरे कोऑर्डिनेशन वगैरे चांगलं झालं आणि इमिजिएटली वगैरे ट्रान्झॅक्शन झाले, त्याच्यामुळे हा बेनिफिट भेटला. आणि दुसरा बेनिफिट याच्यामध्ये लीज प्रोग्राममध्ये एक टॅक्सचा बेनिफिट भेटला. ओके, कारण इन्कम टॅक्स वगैरे जातो, तर त्याच्यामुळे हा एक बेनिफिट भेटला. मी EV घेण्याचं रिझन पण होतं की एक तर आपल्याला रनिंग कॉस्ट पण चांगला आहे आणि टॅक्स बेनिफिट भेटत होता 18 EEBमध्ये. ओके. आणि सायमल्टेनियसली आणखीन लीज प्रोग्राममधून पण कंपनीकडून टॅक्सचा बेनिफिट भेटला आहे. सो आपल्याकडे ऑलरेडी एक नवीन आपल्याकडे म्हणजे टियागो EV आहेच, पण 7 सीटर किंवा जास्त पर्सन वगैरे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा ऑप्शन पण आता आपल्याकडे आहे. म्हणून मग मी वॅगनार वगैरे रिसेलला काढली, म्हणजे सेलसाठी काढली, नॉट रिसेल, सेलसाठीच काढली. आणि हेच रिझन आहे की वॅगनारचा पण आहे ना टोकन अमाऊंट वगैरे झालेला आहे. वॅगनार पण ऑलमोस्ट जाईल आणि तिची एक्झिट आणि एंट्री या हिशोबाने वगैरे ॲडजस्टमेंट केलेली आहे. ओके. सो हा टॉप मॉडेल आहे ZXi, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सर्व फीचर ऑलरेडी आहेत आणि गाडीची कंडिशन चांगली आहे. त्याच्यामुळे आता आपण ट्राय करूया की पुढचे काही ब्लॉग
वगैरे, ज्याच्यामध्ये आपल्याला जर मान्सूनमध्ये जायचं झालं वगैरे आणि हिली एरिया वगैरे असेल जिथे चार्जर नाहीच आहेत, कारण टियागो EVला रेंजचा एक स्पेसिफिक इश्यू आहे. 200 किलोमीटरच जाते, 200 म्हणजे 190 ते 240 एवढे किलोमीटर जाते. पण तरी पण आपण ब्लॉग्स वगैरे लाँग ट्रिपचे वगैरे याच्यात पण शूट करूया आणि ट्रॅव्हलचा आनंद घेऊया. ओके, तो चला आता इकडून निघेल आणि मग घरी जाऊया. ओके, आज एवढ्या वर्षानंतर पुन्हा पेट्रोल पंपचं दर्शन झालं आणि आपण पार्किंग लॉटमध्ये पण आलो. आता आपल्या आहे ना 3 गाड्या सध्या इकडे आहेत आणि वॅगनारचं टोकन आलेलं आहे, पण वॅगनार अजून आहे माझ्याकडे. सर्व त्यांचे पेमेंट वगैरे आल्यावरती रिलीज होईल. आता मी दाखवतो. सो ही आपली EV गाडी इकडे आणि समोरच्या साईडला आपली वॅगनार आणि एर्टिगा. ओके, पण वॅगनार जाणार आहे त्याच्यामुळे समोरच्या साईडला आपल्याला एर्टिगा पण आहे. सो एकाच फ्रेमवरती वॅगनार, एर्टिगा आणि मागे EV. ओके, सो वॅगनारच्या आठवणी काही राहणार सोबत. सो वॅगनार जाते पण आहेत, आठवणी आहेत. आणि आता हे साईड बाय साईडवरून म्हणजे जिकडे आपल्याला ॲडजस्टमेंट करून पार्किंग केले तर सध्या तिकडे पार्किंगला लावलेले. सो EV आपली ही सिटीसाठी वगैरे यूज होईलच आणि आपण ज्यावेळी जातोच आपण प्लॅन करून लाँग टूरला जातो तेव्हा पण यूज होणारच आहे आपली EV. आणि वॅगनार झाले पण एर्टिगा. सो एर्टिगा पण यूज करणार आहोत लाँग टूरसाठी पण आणि जेव्हा फॅमिली मेंबर वगैरे येतील तेव्हा. ओके, सो चला एक नवीन मेंबर ॲड झाला आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे बरं वाटतं आहे. टॉप मॉडेलचे काही फीचर्स वगैरे पण आहेत, ते मी हळूहळू दाखवेल त्याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत. आणि याच्यामध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग वगैरे ते सगळे सिस्टम आहे ना हळूहळू लावेल वगैरे आणि दाखवेल की काय. म्हणजे बघा टॉप मॉडेलमध्ये मागे पण वगैरे सॉकेट वगैरे दिलेलं आहे. आपला कार चार्जर सॉकेट मागे, AC आहे मागे, त्याच्यानंतर फ्रंट साईडला पण आहे सॉकेट आणि ऑटो फोल्ड वगैरे ORVM आहेत. जे टॉप मॉडेलचे वगैरे काय टॉप मॉडेलचे जेवढे फीचर आहेत ते सगळे आहेत. आणि आतमध्ये मस्त आहे ना, स्पेशियस जागा आहे वगैरे, त्याच्यामुळे मस्त आहे. आणि मेन म्हणजे ऑटोमॅटिक आहे त्याच्यामुळे एकदम रिलॅक्सिंग आहे, रिलॅक्सिंग वगैरे आहे वापरायला. सो हा सगळा आहे ना टॅक्स म्हणजे लीज प्रोग्राम असतो कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, ज्याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट वगैरे भेटतो आणि त्याच्यामुळे आपण हे सगळे ना इंटरचेंज वगैरे केले. आणि आता वॅगनार गेलं त्याच्यामुळे बोलतात ना की म्हणजे एवढ्या 3 ठेवून तर काय उपयोगच नाही, त्यांचा मेंटेनन्स वगैरे ते सगळंच बघावं लागतं. पण आता कंपनीकडूनच जर असा बेनिफिट भेटतो तर तो बेनिफिटचा फायदा उचलला मी की तो बेनिफिट वगैरे घेऊया, वापरूया वगैरे गाडी स्वतःसाठी आणि आपल्या डेली रुटीनसाठी तर आपली EV आहेच चालू, मग चांगली आहे ना, चांगला ऑप्शन आहे. ओके, चला ही आपली वॅगनार, ही एर्टिगा आणि तिकडे EV. ओके, तर मी ट्राय केले की त्या 3 गाड्या ना एकाच पार्किंग लॉटमध्ये असेल, तर ही आणि ही पार्किंग तर आपलीच आहे. पण वॅगनारला सध्या ॲडजस्टमेंट केलेलं आहे आणि वॅगनार जाणार आहे. ओके, तर तिचा टोकन वगैरे ना ऑलमोस्ट आलेलं आहे. तर वॅगनार जाईल, ती जाणार आणि तिच्यातल्या वगैरे काही गोष्टी ना मग याच्यात ट्रान्सफर करून घेऊया उद्या परवामध्ये. ओके, सो एर्टिगा हा टॉप मॉडेल आहे. टॉप मॉडेलमध्ये तुम्ही अगोदर पण बघितलं, इकडे आहे ना हेडलाईट आहे आणि आपले हे पण आहे, फॉग लॅम्प पण आहे. ओके, आणि हे बघा याला रिक्वेस्ट सेन्सर पण आहे, म्हणजे हा दाबला ना चावीजवळ असेल तर त्याची गरज नाही लागत. ओके, ऑटो फोल्ड ORVM. ओके, हे साधंवालं आहे IRVM, ठीक आहे. आणि हे जे आहेत चारही पॉवर विंडो, लॉक, चाइल्ड लॉक
आणि हे वाला आरशाचा लॉक हे बघा. आणि हा फोल्ड अनफोल्डसाठी आहे. ओके. याच्यामध्ये ऑटो होल्ड पण आहे, म्हणजे पार्किंगमध्ये ना ऑटो होल्ड फीचर वगैरे होतो. आणि ही हायब्रिड आहे, स्मार्ट हायब्रिड, त्याच्यामुळे तो छोटी बॅटरी पण आहे याच्यामध्ये. ओके. आणि मागच्या साईडला दाखवतो हे बघा, हे आहे. इकडे पण आपल्या ह्या 3 सीट्स, 2 सीट्स 5, 6, 7, 7 सीटर. आणि याला लाईट, हां इकडे मध्ये एक लाईट दिले, इथे एक कनेक्शन दिलेलं आहे. आणि इकडे पण एक जागा आहे स्पेस ठेवायला, इथे पण जागा आहे. सीट चांगल्या आहेत. ओके. टॉप मॉडेलच्या, हाईट ॲडजस्टेबल ही आहे, ते वरती वगैरे खाली करू शकतो. मॅट वगैरे आहे खाली, आतमध्ये त्यांनी कवर वगैरे मस्त लावून दिलं. आणि ते रिफ्रेशिंग वगैरे पण दिलेलं आहे. AC वगैरे चालू आहे. सगळे इलेक्ट्रॉनिक्स आयटम वर्किंग कंडिशनमध्ये आहेत. टूल किट वगैरे पण आहे. फॉग लॅम्पसाठी आणि रियर वायपर पण आहे. हां बघा, हा रियर वायपर आणि फॉग लॅम्प पण आहे. ओके. सो ही वाली गाडी आता आपली आहे. ती गाडी विकली, कारण आता एवढी तर गाडी नाही ठेवू शकत, म्हणून ती सेलला काढली. कारण तिचा यूज तेवढा होत नाही, पण त्याच्यावरती लोन वगैरे चालू होतं, मग ते लोन वगैरे क्लोज करून तिला सेलला काढायचं आहे. आणि आपल्याला ही वाली कधीतरी यूज होईल, त्याच्यामुळे ही पेट्रोलवरतीच ठेवणार आहे. ही पेट्रोलवरतीच आहे. आणि प्रॅक्टिकलमध्ये मीचा मायलेज म्हणजे आता 7 दाखवत होता, पण मी चालवून आणली ना 12 किलोमीटर, तर इम्प्रूव्ह केला मी त्याच्यामध्ये. EV चालवतो ना, त्याच्यामुळे मायलेज इम्प्रूव्ह कसं करायचं माहिती आहे. ओके. आणि कॅमेरा नाही आहे याला, तर ते कॅमेऱ्याची सेटिंग वगैरे आहेत ना, ते एक्सटर्नल वगैरे बसून घेईल असं विचार चालला आहे. आता सध्या तरी काय नाही करणार. बाकी हे सगळं आहे ना वर्किंग आहे. ओके. हा BS6 फेज 1 वाला आहे मॉडेल. सो 7 सीटरच्या हिशोबाने ही वाली गाडी पण आपल्याकडे आली आहे आता. आता आई बसले, पूजा वगैरे केली याची. एक मिनटं. ठीक आहे. आता आई बसले इकडे, ही मोठी आहे. हे हाय फ्रेंड्स, सर हा आहे लास्ट व्हिडिओ आपल्या ह्या गाडीचा. आता ही गाडी जाणार आहे डिलिव्हरीसाठी, म्हणजे हा सरेंडर करतो. ही झाला हिचा सौदा. इंडिव्हिज्युअलवाल्यांना खूप जणांना ट्राय मारलं, पण ते नाहीच बोलले काय, त्याच्यामुळे जाऊ द्या. शेवटी गेली गाडी. आणि ठीक आहे, मला पण बऱ्यापैकी ऑफर आली चांगली, त्याच्यामुळे मग मी पण रिलीज केली गाडी. ओके. ठीक आहे, चला आता हिला करतो बाय बाय. सो लास्ट बाय करायची वेळ आली त्या गाडीला. याच्यावरती एक होता टचअप, पण यूजच होत नव्हती ना तेवढी, त्याच्यामुळे हिला काढावी लागली. असं आहे, शेवटी बोलतात ना, वस्तू आपलीच असते, जाताना थोडासा होता असा एक फील येतो. कारण गाडी म्हणजे गाडी किंवा ते गॅजेट्स वगैरे मला आवडतात, तसे चालले. ठीक आहे, याच्या ऐवजमध्ये दुसरी येईलच असं होईल. आता बाय बाय करू गाडीला. चला चाललो आता, बाय बाय करू गाडीला. गेली गाडी, सरेंडर केली. आता एंडपर्यंत जरा बघू, चालली.